किंवा पुराण लागते किंवा शिकावं लागते. काय करायचं, यांच्यामध्ये साहित्य घ्यायचं आणि यांना काय द्यायचं, पैसे द्यायचे का नाही. तर वर्षाच्या शेवटी जेव्हा सुट्टी असते सुट्टी तेव्हा यांना काय द्यायचं, धान्य दिलं जायचं. त्याला म्हणायचं बलुतेदार. काय म्हणायचं, तेव्हा त्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार असायचे आणि गावची पूर्ण व्यवस्था गावामध्ये चालवली जायची आणि पैशाच्या ऐवजी धान्यामध्ये व्यवहार केला जायचा. एखादा गावामध्ये नाही असायचा तो वर्षभर त्या गावातल्या लोकांच्या गाड्या कटिंग करायचा आणि त्याला जेव्हा सुगी यायची तेव्हा त्याला काय द्यायचं, धान्य दिलं जायचं. एखादा सुतार असायचा तो काय करायचा, वर्षभर जे लाकडी साहित्य असे ते केलं जायचं. लोहार असायचा, सोनार असायचा, ब्राह्मण असायचा, किळी, माळी, कोळी, साळी, शिंपी, नावी, चांबार, कुंभार असे 12 बलुतेदार गावामध्ये असायचे आणि मग ती त्यांची कामं करायचे. आणि मग एखादा कुंभार असेल तर त्याचा मुलगा सुद्धा पुढे काय व्हायचा, कुंभारच व्हायचा. एखादा सुतार असेल त्याचा मुलगा सुद्धा काय व्हायचा. परंतु नंतर अलीकडे मात्र व्यवस्था बदलली आणि शिक्षण आलं आणि शिक्षणामुळं आज एखाद्या लोहाराचा मुलगा सुद्धा एखादा अधिकारी होऊ शकतो, एखाद्या चांबाराचा मुलगा सुद्धा एखादा अधिकारी होऊ शकतो, एखाद्या सुताराचा मुलगा सुद्धा एखादा अधिकारी होऊ शकतो, एखाद्या शेतकऱ्याचा सुद्धा मुलगा मोठा अधिकारी होऊ शकतो. आणि सर्व ताकद कशामध्ये हे सगळं शिक्षणामध्ये. आता यांना दिवसाला किती, तुम्हाला दिवसाला किती मिळते रुपये, 1000 रुपये दिवसाला, 1000 रुपये मिळतात त्यांना. हॅलो.